है। राजस्थान पुलिस का एक पथक यहाँ पे आने वाला है उस एक्यूज को हिरासत में लेने के लिए। अकॉर्डिंगली इस एक्यूज को उनके हिरासत में दे दिया जाएगा। सर क्या कैसे इसको ट्रेस किया गया? ये जो व्यक्ति था इसने पूरे इसके बाल कटवा दिए थे, इसलिए इसको पहचानने में दिक्कत हो रही थी, लेकिन टेक्निकल एनालिसिस और जो सूझबूझ को सामने रखते हुए लोगों ने क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम ने उसे हिरासत में लिया। ओके ठीक तर पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिक मधल्या नांदगाव इथं राहणाऱ्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिकमध्ये राहणाऱ्या या युवकाला अटक करण्यात आल्याची माहिती आहे। संशयित आरोपी हा BAMS शिक्षण घेत असल्याची माहिती आहे। तसंच या युवकाची मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी असल्याची देखील माहिती आहे। पोलिसांकडून या व्यक्तीची आता चौकशी सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आलेलं आहे। नाशिक मधल्या प्रिंटिंग प्रेसमध्येच हा पेपर छपाईसाठी आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिक मधल्या नांदगाव इथं राहणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे। संशयित आरोपी हा BAMSचा विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळते। या युवकाची मेडिकल एजन्सी असल्याची देखील काउन्सिलिंग एजन्सी असल्याची देखील माहिती आहे। या आरोपीची सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिक कनेक्शन समोर आलं। संशयित आरोपी हा BAMS शिक्षण घेत असल्याची देखील माहिती आहे। तर संबंधित युवकाची मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी असल्याची देखील माहिती आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये या युवकाला अटक करण्यात आली। सर आज नीट प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले, त्याची पार्श्वभूमी काय, नाशिक पोलिसांना नेमकी माहिती काय होती आणि आता काय स्थिती आहे? सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती। त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राइम ब्रांचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे। तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल। सध्या या प्रकरणात एवढीच माहिती आहे की राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि तेव्हा त्यांचं पथक येईल त्यानंतर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। आरोपीने त्याचा वेश बदललेला असल्यामुळे केस कापलेले असल्यामुळे त्याला सुरुवातीला माहिती मिळत नव्हती, परंतु तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी जिकिरीने तपास करून युनिट 2 क्राइम ब्रांचच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आरोपीला देण्यात येणार आहे। त्याचं नाशिक आणखी काही कनेक्शन येते आज राजस्थान पुलिस से एक रिक्वेस्ट आई थी। नीट परीक्षा मामले में एक व्यक्ति को हिरासत में लेने के लिए रिक्वेस्ट की गई थी। अकॉर्डिंगली नासिक पुलिस क्राइम ब्रांच यूनिट 2 ने एक आणखी एक महत्त्वाची बातमी, नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय मंत्र्यांचा मात्र शिक्षण मंत्र्यांचा मात्र मौन दिसून आलंय।